फ्रेंड्स, तर आज आपण बघणार आहोत भोपळ्याची म्हणजेच लाल भोपळ्याचे घारगे. खूप छान होतात आणि करायलाही खूप सोपे आहेत. तर त्याच्यासाठी इथं म्हणजे 1 पावशरभर भोपळा घ्यायचा आहे, लाल भोपळा. त्याची पूर्णपणे साल काढून घ्यायची आणि कुकरमध्ये आपण त्याला शिजवून घ्यायचं आहे आधी. आता इथं पावशर भोपळ्यासाठी 1 वाटी गूळ घेतला आहे. इथं प्रमाण कसं घ्यायचं तर आपला जो मेजरमेंटचा कप असतो तर तो 1 वाटी भरून तुम्ही घेऊ शकता. आता इथं गुळाचं म्हणायचं तर हा पावडर गूळ आमच्याकडं अवेलेबल होता म्हणून हा पावडर गूळ वापरला आहे. तर शक्यतो तुम्ही हा कमी गोड असतो. मग शक्यतो तुम्ही जो आपला पिवळा गूळ मिळतो किंवा सेंद्रिय गूळ मिळतो तोच किसून वापरा. कारण काय होतं त्याला चिकटपणा असतो थोडासा आणि छान होतात पुऱ्या. आता जो हा पावडर गूळ आहे तो त्याला चिकटपणा पण जास्त नसतो आणि गोड पण कमी असतं. सो तुमच्या सोयीनुसार तुम्ही वापरू शकता. आता इथं गव्हाचं पीठ घेतलंय. गव्हाचं पीठ जेवढं बसेल तेवढं तुम्ही टाकू शकता. म्हणजे जास्त घट्ट मळायचं नाही आपल्याला. आणि 2 चमचे रवा टाकायचा आहे, बारीक रवा टाकायचा आहे. आता हे मळून घ्यायचं. एकदम पीठ ॲड करायचं नाही. थोडं-थोडं टाकत आपण मळून घ्यायचं कारण जास्त घट्टसर मळायचं नाही आपल्याला, जास्त पातळ पण नाही. आपण चपातीचं पीठ जे मळतो तसंच आपल्याला मळून घ्यायचं आहे. आता दुसरी टिप अशी की आपण हे जेव्हा मळतो पीठ तेव्हा लगेच लाटून तळायला घ्या. कारण काय होतं आमच्याकडं हे अर्धा ते 1 तास बाजूला ठेवण्यात आलं आणि नंतर मग तळण्यात आलं. त्याच्यामुळे ते थोडंसं पातळ झालं पीठ आणि पीठ पातळ असल्यामुळे ते कमी पीठ लावून लाटता आलं नाही. पीठ जास्त लावायला लागलं त्याला. मग पीठ लावल्यानंतर आपण तेलात जेव्हा तळतो पुऱ्या, तेव्हा ते पीठ सोडतं तेलात आणि तेल आपलं खराब होतं. आता पीठ पातळ झालं म्हणजे आपले घारगे बिघडले असं काही नाही. खूप छान होतात आणि जेव्हा आपण हे घारगे लाटतो तेव्हा थोडेसे जाडसर लाटायचे म्हणजे प्रत्येक आपल्या पुऱ्या ह्या आहेत त्या प्रत्येक फुगतात आणि छान सॉफ्ट राहतात. तर अशा प्रकारे तुम्ही हे घारगे करू शकता आणि ह्या निमित्ताने लाल भोपळा पण मुलांना म्हणजे खायला देऊ शकतो आपण. तर नक्की ट्राय करून बघा आणि काही चुका ज्या झालेल्या आहेत त्या तुम्ही अवॉइड करा आणि नक्की रेसिपी ट्राय केल्यानंतर कमेंट करून नक्की सांगा की कशा झाल्यात आणि रेसिपी आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा.